आज व्हिडिओला सुरुवात नव्या फ्रीजपासून. हे नवं फ्रीज माझं नाही बरं का, माझ्या मैत्रिणीचं आहे. त्यांच्या घरी आले होते आणि त्यांनी फ्रीज आणलं म्हणून सर्वांना पार्टी दिली होती. पार्टी काय ती पुढे कळेनाच. त्याच्या अगोदर फ्रीज वगैरे बघून घेतलं आणि सर्वांना मस्त यांनी चहा ठेवला होता. चहा वगैरे बिस्किट, मग सर्वांनी बसून चहा बिस्किट मस्त एन्जॉय केले. आणि आमच्यासोबत आमचे पोरं नव्हते कारण की ते घरी झोपले होते म्हणून इथं निवांत गप्पा मारणं चालू होत्या. आणि आम्ही रोज भेटतो तरी बी असं दाखवत होतो की खूप दिवसानं भेटलोय, पण आमचं रोज डेली गप्पा असतात. त्यानंतर हळदी कुंकू झाला आणि घरी आले. मला शिवायचा होता ब्लाऊज. मशीनची पिन लावलीच, बॉबिन भरली, तेवढ्यात माझं बाळ उठून बसलं. मग ते उठलं तर मग आता ते काही करू देणार नाही म्हणून ते सगळा पसारा साईडला ठेवला आणि त्यानंतर त्याला आवरून शिरून आम्ही निघालो चक्करला. आज आमचा शिवदादा बी सोबत होता. त्यानंतर ना आज चक्करला जायचं कारण असं होतं की डॉक्टरनं मला ना योगा करायला सांगितलं. योगा तर माझ्याच्यानं काही होत नाही, पण म्हटलं चला फिरून येऊ नुसतं आपण. तिथे पुढे जाऊन बघतो तर मस्त अशी जिम होती. आमच्या अगोदर तर आमचे पोरच जिमवर जाऊन बसले. शिवदादा, ही दिदी आणि माझा समर्थ. आता हे काय आम्हाला एंट्री देईना, पण यांना कसं मस्त तिथून साईडला केलं. म्हटलं चला आम्हाला बी ट्राय करून पाहू द्या. छान वाटत होते. याच्यावर एकदम सायकलसारखी फील येत होती, सायकल चालवल्यासारखं. त्यानंतर पुढं बी हे असं बॅक साईडचं आपलं पेन होतं असलं ना, तर त्यासाठी होतं हे. तर माझी बॅक साईड खूप पेन करते. म्हटलं ट्राय करून पाहू, पण जास्त नाही म्हटलं एका दिवसात नाही तर करायला जायचं एक व्हायचं एक. थोडक्यात आम्ही आवरलं आणि घरी आलो. घरी येऊन कांद्याची पात बनवायची होती मला, पण यांनी ना तुरीच्या शेंगा आणल्या होत्या. म्हटलं चला याची आमटी बनवते कारण की मला लई आवडते. आमच्या गावाकडं तुरीचं सीजन असलं ना तर ही आमटी डेली बनते, म्हणून मी बनवायला घेतली. इथं मस्त सोले काढून घेतले, हिरव्या मिरच्या, लसूण आणि हे बारीक मिक्सरला मस्तपैकी वाटून घेतलं होतं. मागं मी इंस्टाला व्हिडिओ टाकला होता ह्या रेसिपीचा, पण त्यानंतर मी डिलीट केला कारण की तेव्हाचा आवाज मला काही आवडत नव्हता. इथं मी आमटी वगैरे माझी बनवून झाली. त्यानंतर हे बघा कामात काम म्हटलं हे साय घेते आणि लोणी करून घेते कारण की ना रोज दुपारी म्हणते करम पण दुपारी किचनमध्ये काही येणंच होत नाही. तर म्हटलं भाजी उकळती तोपर्यंत इथं मी लोणी बनवून घेते. आणि लोण्यानं आज इतका वैताग दिला होता ना, येतच नव्हतं वरती. पण कसं मसं करून ना ते आलं नंतर. आणि त्यानंतर मग मी ते साईडला धुवून घेतलं आणि कडवायला ठेवलं. त्यानंतर आता आमटी बनवली होती ना, तर आमटीसोबत ज्वारीची भाकरच चांगली लागते खायला, म्हणून मग ज्वारीची भाकर बनवायला घेतली. मनुष्य कोणता बी किती फुगला ना तर असं वाटतं हा का बरं फुगला. आणि भाकर जर फुगली की तो आनंद विचारूच नका, इतका आनंद होतो ना भाकर फुगली की. कारण की मला जास्त काही भाकरी जमत नाही, मी पहिल्यापासून चपात्याच करत आले. तर भाकरी वगैरे झाल्या. त्यानंतर आता हे तूप कडवलं होतं ते गाळून ठेवलं इथं. आणि त्यानंतर ते लोणी उरलं होतं ना, लोण्यामध्ये थोडीशी हळदी टाकली आणि चेहऱ्याला म्हणलं चालायचं मस्त फेस पॅक बनवून लावू. तर हा चेहऱ्याला लावून घेते आणि व्हिडिओचं एंड इथंच करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि बाय.